भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट यांचे सर्व प्रमुख, जिल्हा प्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर पत्रकार आणि मित्र, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे वाटप झालंय केलं आहे ती आकडेवारी आपल्या समोर मी ठेवतो. आमच्या या वाटपामध्ये कोणाचे गैरसमज कुठलाही भांडण तंटा झालेला नाही. सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम वाटपची संख्या जी आहे ती आपल्या समोर ठेवतो. भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना जिल्हा परिषद 19, पंचायत समिती 34. राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलं आहे त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू. त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते, पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता या वाटपामध्ये कोणत्या मतदारसंघात विधानसभेच्या किती जागा देण्यात आल्या आहेत त्याची आकडेवारी आहे. सावंतवाडी जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 17, सेना जिल्हा परिषद 6, पंचायत समिती 17, कुडाळ मालवण विधानसभा भाजप जिल्हा परिषद 4, पंचायत समिती 15, सेना जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 15, कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद 16, पंचायत समिती 31, सेना जिल्हा परिषद 2 आणि पंचायत समिती 5. आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात हे आले नाही, आता झाले, त्याच्यातले कोणाची कमी जास्त करून त्यांना देण्यात येईल. एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरीत्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी महायुती 100% यश मिळवेल, 100% यश मिळवेल अशी मला खात्री आहे. आम्हाला सर्वांना खात्री आहे. जसं महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल. जास्तीत जास्त जागा आम्ही मिळवू. आमचा प्रयत्न 100% मिळवायचा आहे. आम्ही प्रयत्नशील राहू आणि म्हणून यामध्ये आम्हाला जे यश मिळणार आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य गृहीत धरून मी
यशाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभो एवढंच सांगतो. काय कोणाकडून चूक झाली काय झालं तर कानात येऊन सांगा. मीडियावर दाखवू नका, प्रिंट मीडियामध्ये छापू नका. एवढीच विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि त्याप्रमाणे ही निवडणूक अतिशय जिल्ह्यात सुरळीत होईल. कुठलाही वाद करायला कोणी शिल्लकच महाराष्ट्रात राहिलं नाहीये विरोधात. बरोबर ना? आणि त्याच्यामुळे 100% यश भाजप, शिवसेना एकनाथजी आणि अजित पवार यांची युती झाली आहे. ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालवत असताना ही निवडणूक 100% आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकतो. कधीपासून दाखल करतो? सोमवार, बरोबर ना? उद्या सोमवार, उद्याच. जागा वाटप झालंय त्यानुसार उमेदवार निश्चिती झाली का? जागा वाटप फॉर्म्युला आपण जाहीर केलाय त्यानुसार उमेदवार पण निश्चित झाले. गृहीत धरलंय आम्ही. त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत त्यांना पत्र जाईल आणि ते उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरतील. ठरलंय. सांगू का तू? बीजेपी 3 वर्ष आणि शिवसेना 2 वर्ष. ठीक आहे ना? ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.